आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आंतरराष्ट्रीय जगतातनं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मध्य पूर्वेच्या पहिल्याच दौऱ्यावर पोहोचलेत। ट्रम्प 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कतारचे प्रिन्स यांच्यात मोठे करार झालेत। अमेरिकेने कतार एअरवेजकडनं बोईंग विमानांची खरेदी, शस्त्र, नैसर्गिक वायूची खरेदी आणि क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवहारांचा यात समावेश आहे। कतार एअरवेजने बोईंग आणि जी एरोस्पेस सोबत 210 मेड इन अमेरिका, बोईंग 787 ड्रीमलाइनर आणि 777X विमानं खरेदी करण्यासाठी करार केला। त्याची किंमत $96 अब्ज इतकी आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचा पश्चिम आशिया दौरा जो आहे हा प्रामुख्याने पश्चिम आशियातील एकूणच सत्ता राजकारणाची समीकरणं बदलणारा हा ठरावा लागेल। 2016 ते 2020 या काळात डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला देखील प्रामुख्याने त्यांनी सर्व अरब देशांना इराणच्या विरुद्ध एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला होता। अरब देशांमध्ये जी इस्रायल विरुद्ध अरब देश अशा प्रकारचं ध्रुवीकरण होतं, ते ध्रुवीकरण त्यांना नको होतं। त्यामुळे इस्रायल आणि अरब देशांना एकत्र आणणं आणि इराणला वेगळं पाडणं या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न होते। आणि आता त्यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये देखील ज्या पद्धतीचे करार हे सौदी अरेबिया असेल किंवा कतार बरोबर त्यांचे झालेले आहेत, याकडनं अरब देशांना पुन्हा एकदा जवळ आणणं आणि एकूणच पश्चिम आशियाच्या राजकारणामध्ये इराणला वेगळं पाडण्याची एक मोठी खेळी आहे। त्यासाठी सौदी अरेबिया असेल, कतार असेल यांची संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी देखील अमेरिका प्रयत्नशील आहे हे दिसून येतं।